विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे UGC म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या विविध अपडेट संदर्भातला. मित्रांनो, काही दिवसापूर्वीच UGCने एक PhD आणि NTA UGC नेट संदर्भात एक अपडेट दिली होती की आता इथून पुढे विविध विद्यापीठाच्या ज्या PhD एंट्रान्स टेस्ट आहे PhD ॲडमिशनसाठी त्या सगळ्या बंद करण्यात येणार आहे आणि एकच UGC नेट घेणार आहे आणि हीच इलिजिबिलिटी जी आहे हे तुमच्या PhD एंट्रान्स टेस्ट किंवा PhD एंट्रान्ससाठी ग्राह्य धरली जाणार आहे. मित्रांनो, आज पुन्हा एकदा दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी UGCचे चेअरमन UGCचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी पुन्हा एक अपडेट दिलेली आहे आणि ही अपडेट आहे NTA नेटसाठी आणि PhD एंट्रान्स टेस्टसाठी. या अपडेटमध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाच्या दोन मोठ्या घोषणा केलेल्या आहे, दोन मोठे बदल सुचवले आहे. हे बदल काय आहे तर बघा, आज दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी NTA UGC नेट जून 2024साठी सुद्धा ॲप्लिकेशन जे आहे ते सुरू होण्याची शक्यता आहे. आज नाही झाले तर उद्या 21 एप्रिल 2024 रोजी हे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होतील. त्या पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचे आहे. पहिली अपडेट त्यांनी सांगितलेली आहे, पहिला मोठा बदल त्यांनी सांगितलेला आहे की आता ज्या विद्यार्थ्यांची 4 वर्षांची बॅचलर डिग्री आहे, 4 वर्षाची बॅचलर डिग्री किंवा 8 सेमिस्टर, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आता UGC NTA नेटसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे. हा मोठा बदल UGCने सांगितलेला आहे. दुसरी मोठी अपडेट UGCने सांगितलेली आहे की आता इथून पुढे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार PhD करता येणार आहे. विशेष म्हणजे आता आवडीच्या विषयात तुम्हाला PhD करायची आहे. याच्या आधी मास्टर डिग्री तुमची ज्या विषयामध्ये आहे त्याच विषयामध्ये त्याच पदवीमध्ये तुम्हाला PhD करता येणार होती, पण आता UGCने सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आवडीच्या विषयामध्ये PhD करता येणार आहे. तर मित्रांनो, हे दोन मोठे अपडेट्स UGCने आज त्यांच्या ट्विटर हँडलवरून सांगितलेले आहे. चेअरमन जे आहे जगदीश कुमार यांच्या ट्विटर हँडलवर त्यांनी माहिती दिलेली आहे की इथून पुढे आता 4 वर्षाचा जो काही बॅचलर डिग्री आहे तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा UGC NTA नेट ही परीक्षा देता येणार आहे आणि PhD सुद्धा आता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार करता येणार आहे. तर मित्रांनो, ही जी मोठी अपडेट आहे या अपडेटनुसारच तुम्हाला आता इथून पुढे कारवाई करायची आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.